राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भागाचे लोकप्रिय आमदार आणि माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील साहेब, आपले माजी खासदार आणि म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीप कंदजी, तसंच निरीक्षक म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं इथली सगळी परिस्थिती जाणून घेण्याच्या करता आलेले अतुलजी ब्रह्मभट, तसंच सुरेशराव घुले, देवेंद्र शेठ शहा, बाळासाहेब बेंडे पाटील, मोनिकाताई, सुनील बानखेडे, आमच्या युतीचे उद्याच्या 5 वर्षाच्या करता मनसर नगरपंचायतीचे नगराध्यक्षाचे उमेदवार, सर्व माझ्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, माझ्या लाडक्या बहिणी, माझे बांधव, व्यापारी, छोटे मोठे व्यवसायधारक, तसंच माझे पत्रकार मित्र आणि जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, थोडंसं मला आज 6 सभा आहेत आणि अहिल्यानगर जिल्ह्यात जायचंय, रायगड जिल्ह्यात जायचंय, पुणे जिल्ह्यात पण अजून शिरूरला आणि जुन्नरला जायचंय. त्याच्यामुळं वेळ कमी असल्यामुळं इतरही मान्यवरांना आपले विचार मांडायचे होते, परंतु वेळेची मर्यादा असल्यामुळं बाकीच्यांना थांबावं लागलं. त्याबद्दल कृपा करून त्यांनी नाराज होऊ नये अशा प्रकारची त्यांना विनंती. मित्रांनो, आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सामाजिक क्रांतीचे प्रणेते आणि बहुजन समाजाचे उद्धारकर्ते आणि स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृती दिन मी प्रथम त्यांना अभिवादन करतो. सकाळी देखील आपल्या फुलेवाड्यामध्ये जाऊन मी सावित्रीबाई फुलेंना तसंच महात्मा ज्योतिराव फुलेंना दोघांनाही अभिवादन करून आपल्या परिसरामध्ये आलेलो आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपला महाराष्ट्र योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या विचारांनी पुढे चाललेला आहे. मी सर्व ह्या महामानवांना देखील विनम्र अभिवादन करतो. आपल्याला एक गोष्ट माहिती असेल, आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये देखील महात्मा ज्योतिराव फुले आणि सत्यशोधक समाजाचा वारसा हा आपल्याला सगळ्यांना लाभला आहे. जो विचार युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिला, तोच विचार पुढे शाहू फुले आंबेडकरांनी जोपासला आणि त्याच विचारांनी आपण सगळेजण पुढे चाललेलो आहे. मित्रांनो, तसं बघितलं तर मनसर ही नगरपंचायतीची पहिली निवडणूक आहे. विकासाची पायाभरणी करण्याची एक ऐतिहासिक संधी आपल्याला आलेली आहे. मागे मी दिलीपराव मंत्रिमंडळामध्ये असताना मला आठवत आहे, मला बरेच दिवस मनामध्ये होतं की बाबा काही तालुक्यामध्ये तालुक्याची ठिकाणं ती देखील ग्रामपंचायती आहे, त्यांचं रूपांतर नगरपंचायतीमध्ये केलं पाहिजे आणि त्याच्यातून आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक नगरपंचायती अस्तित्वात आणल्या. त्याच्यातच माझ्या माहितीप्रमाणे 2021ला आपली मनसर नगरपंचायत अस्तित्वात आली. तुम्ही पहा, आपले 13 तालुके, राजगड जर सोडला आणि मुळशी सोडला आणि आंबेगाव सोडला तर बाकीकडे सगळीकडे नगरपालिका, नगरपंचायती किंवा नगर परिषद आहेत. माझ्या मावळामध्ये 3 आहेत, लोणावळा, वडगाव, मावळ आणि तळेगाव. माझ्या बारामतीत आता 2 झाल्या, बारामती आणि माळेगाव. माझ्या पुरंदरला 2 आहेत, सासवड आणि जेजुरी. आपल्या शेजारचा असणारा खेड तालुका राजगुरुनगर, तिथं राजगुरुनगर आहे, चाकण आहे, खेड आळंदी आहे. 3 नगरपालिका, नगरपंचायती आहे आणि बाकीच्या ठिकाणी 1 आहे. म्हणून त्याच्यामुळं मी 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये बघितलेलं आहे. आपलं उत्पन्न मनसरकरांना पूर्वीच्या काळामध्ये 1.5 कोटी रुपये होतं ग्रामपंचायतीचं. नगरपंचायत झाल्यानंतर दिलीप वळसे पाटलांनी, शिवाजीराव आढळराव पाटलांनी सगळ्यांनी प्रयत्न केला, महायुतीच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केला आणि 105 कोटी रुपये आजपर्यंत इथल्या विकास कामाच्या करता आणले. 1.5 कोटी रुपये तुमचं उत्पन्न आणि ह्या 4 वर्षामध्ये साधारण 105 कोटी रुपये आणलेले आहेत. आणि अजून ज्याचा उल्लेख या दोघांनी केला, बाकीच्या माझ्या सहकारी मित्रांनी केला,
डिंब्यावरून आपल्याला पिण्याच्या पाणी आपलं हे वाढतंय. जवळपास 12-17 हजार मतदारांची संख्या माझ्या मनसरची झालेली. वेगवेगळ्या समाजाचे लोक गुण्या गोविंदाने माझ्या मनसरच्या परिसरामध्ये राहतात. आमचे मराठा समाजाचे 7,000 आहेत, ओबीसी 4,500 आहे, मुस्लिम 2,500 आहे, एसटी 1200, शेड्यूल कास्ट 1200. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक इथं राहत आहेत, व्यवसाय करतायत, आपला स्वतःचा प्रपंच करतायत. पण हे सगळं करत असताना अनेक गोष्टी करण्याची गरज आहे. लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. मी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये फिरत असतो त्यावेळेस अनेक जण म्हणतात, दादा तुम्ही बारामती जशी केली तसं आमचं करा. जरूर करता येईल, परंतु स्थानिक लोकांनी पण इच्छाशक्ती दाखवली पाहिजे. काही बाबतीमध्ये वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात. रस्ते अरुंद असतील तर रुंद करावे लागतात. तिथं वेगवेगळ्या पद्धतीनं टपऱ्या असतील, वेगवेगळ्या पद्धतीनं कोण व्यवसाय करत असेल आणि तो अनधिकृत असेल तर त्याला पर्यायी व्यवस्था हॉकर झोनच्या निमित्तानं द्यावी लागते. कचऱ्याचा घन प्रश्न आहे. आताच आपल्या इथं 5 एकरामध्ये 12 कोटी रुपये खर्च करून आपण कचऱ्याच्या बद्दलचा एक चांगला प्रकल्प हातामध्ये घेतलेला आहे. प्लास्टिक, बाकीचा सगळा कचरा ह्याच्यातून शहराच्या शहर बकाल होतात. ते होता कामा नये. आज आपलं हे शहर माझ्या नाशिक पुणे ह्या महत्वाच्या रस्त्यावर वसलेलं अशा प्रकारचं शहर आहे आणि त्यामुळं इथं आपल्याला डिंबे धरणातनं पाणी आणायचंय. ती जवळपास 135-36 कोटी रुपयाची योजना आहे. आज आम्ही भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही सगळेजण मिळून तुम्हाला मतं मागायला आलेलो आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहे, मी उपमुख्यमंत्री आहे, मी तुमचा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. बाकीच्या केंद्रातल्या योजना आपल्याला आणाव्या लागतील. केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली खूप मोठ्या मोठ्या योजना आहेत. घरकुलाची योजना आहे, पंतप्रधान आवास योजना, स्मार्ट सिटीची योजना आहे, अशा अनेक प्रकारच्या योजना आहेत. त्या योजनाचाही निधी आपल्याला आणावा लागेल. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.